तुम्ही बघत आहात जनमत मराठी। श्रीरामनवमी जन्मोत्सव 2025 निमित्ताने नाशिक शहरात विविध ठिकाणी राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी शहरातून पालखी मिरवणूक, भजन कार्यक्रम, स्वयंसिद्ध महिला भक्ती मंडळ, श्रीरामपूर लायन्स ग्रुप ऑफ नाशिक तर्फे रक्त तपासणी व रक्तदान शिबिर तसेच भजनाचा कार्यक्रम, श्री जोगेश्वरी महिला भजनी मंडळ गंगापूर नाशिकच्या देवयानी फरांदे, आमदार नाशिक मध्य यांच्या शुभ हस्ते श्रीराम जन्म व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महाप्रसादाचे वाटप देखील करण्यात आले व यानंतर सुमधुर भक्ती संगीताचा कार्यक्रम तेजस कसारा सिद्धकला ग्रुप यांनी आयोजित केला होता। आमच्या सीतावल्लभ बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज रामनवमीनिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व कार्यक्रमाला सर्व परिसरातील इंदिरानगर परिसरातील सर्व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि ही जी रामनवमी यशस्वी करण्यासाठी अतिशय सगळे सीतावल्लभ आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेऊन ही रामनवमी यशस्वी केलेली आहे। सर्व नागरिकांना आम्ही इंदिरानगर परिसरातील धन्यवाद देतो आणि रामाच्या चरणी आम्ही ही सेवा अर्पण करतो। धन्यवाद। जय श्रीराम। नाशिक शहरामध्ये गेली 15-20 वर्षापासून आपल्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये तसंच द्वारका ते पाथर्डीपर्यंत एकमेव असं मंदिर आहे श्रीरामाचं। या मंदिरामध्ये आमच्या सीतावल्लभ बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर सामाजिक, सांस्कृतिक असे कार्यक्रम आयोजित केले जातात। त्यात यावर्षी आम्ही काल भव्य दिव्य असा पालखी सोहळा काढलेला होता। त्या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या एरियामधील विनयनगर, दीपालीनगर, सुचितानगर, इंदिरानगर, अशोकमार परिसरातील सर्व महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला जवळजवळ 4 तास हा पालखी सोहळा आपल्या या मंदिर परिसरात आणि एरियामध्ये साजरा झाला। महिलांनी, मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा सादर केलेल्या होत्या। कोणी हनुमान झालेलं होतं, कोणी देवी देवता झालेले होते आणि आमच्या या परिसरातील एक ज्येष्ठ महिला जो ग्रुप आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर एक 50-1 महिलांचा ग्रुप आहे, त्यांनी चांगल्या पद्धतीने असा शंखनाद केलेला आहे। हा नवीन इव्हेंट या आमच्या परिसरातील महिलांनी सुरू केलेला होता आणि त्याला असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आमच्या इथलं जे महिला मंडळ आहे त्यांनी एक भजन संध्या असा छानसा कार्यक्रम आपल्या परिसरात सादर केला आणि आज रामनवमी निमित्त सकाळपासून भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आमच्या या संस्थेच्या वतीने। या संस्थेच्या वतीने सकाळी महापूजा आयोजित केलेली होती। त्यानंतर आमच्या संस्थेच्या वतीने लायन क्लब आणि अर्पण रक्तपेढीच्या वतीने जवळजवळ 50 ते 55 रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलेलं आहे। त्यानंतर वेगवेगळ्या टेस्ट आरोग्याला अबाधित राखण्यासाठी त्या देखील इथं करण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील करण्यात आलेले आहे आणि आता संध्याकाळी तेजस कसारा प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीतं येथे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि त्यांचा सर्व आपले रसिक लाभ घेत आहेत। सकाळी 7 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा आमचा कार्यक्रम चालू असतो। सीतावल्लभ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जवळजवळ 5000 नागरिकांना आम्ही महाप्रसादाचे वाटप करतो। तो वाटप देखील अजून चालू आहे। त्यानंतर सरबत देखील आम्ही 2 ते 3 हजार लोकांना इथे वाटप करतो। ते असं मस्त आणि छानसा हा कार्यक्रम काळाराम मंदिरानंतर दुसरा मोठा जो कार्यक्रम होत असेल तो आमच्या ह्या इंदिरानगर, विनयनगर परिसरामध्ये सीतावल्लभ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने होतो। या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आमच्या बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सोनवणे काका, करंदीकर काका, आमचे भगवान सोनवणे काका, आमच्या मंडळाचे संजय गीते साहेब,
आमचे सल्लागार सचिन गुलाटी सर, रीमा गुलाटी मॅडम, आमचे इथे राऊत काका, संजू भाऊ जगळे, कदम काका आणि जेवढे ज्ञात अज्ञात मदत करणारे, आम्हाला ह्या मंदिरासाठी भरघोस सेवा देणारे, निधी देणारे, या सर्वांचे मी या रामनवमीनिमित्त स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। त्यानंतर आमच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमच्या लाडक्या आमदार देवयानीताई फरांदे, सुनील फरांदे सर, आमचे नगरसेवक चंद्रकांतजी खोडे, अजिंक्यजी साने, महापौर सतीश नाना कुलकर्णी, जबाबदारी न्याय